दिशेने आपण वाटचाल करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू असणार आहे. अनुज जाधव पहिला आक्रमण देखील झालेलं आहे. अगदी आपण बघू शकता त्या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू जातोय सीमा रेषा पार. अगदी पहिलाच येतोय चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. बघूया चौकार मात्र आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा या वेळेस मात्र रडार मध्ये चेंडू होता. या चेंडूला देखील आपण बघू शकता उचलून फेकलाय अनुज जाधव यांनी. 4 के बाद 6 षटकार येतोय. 6 धावा. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. हा डीजे धन्यवाद. लाईनमॅन आपण तयार राहायचंय बरं का. लाईनमॅन मैदानाच्या बाहेरचे मुलं कमिटीचे जे मुलं आहेत आपण तयार राहायचंय. चेंडू बाहेर जाऊन द्यायचा नाही. याही वेळेस दिशा तीच आहे. याही वेळेस उंची आहे चेंडूला आणि यावेळेस चेंडू देखील जातोय सीमा रेषा पार. 4-6-4 चौकार. फटका सद्वादार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौका. सुरुवात चांगली झालेली मित्रांनो. या ठिकाणी नक्कीच आपण अनुज जाधव यांना बघतोय. पहिलं आक्रमण त्यांनी केलंय. आक्रमणामध्ये सातत्य सुद्धा बघायला मिळतंय. 3 चेंडूंमध्ये 14 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्या. आता महत्वाचा विषय असा असेल प्रथम फलंदाजी करताना धावा बनवायचे किती. सुरेख अप्रतिम. याही वेळेस वन बाउंड जातोय चेंडू सीमा रेषा पार. चौकार आहे. फटका सद्वादार हा मारला चौकार. योगदिजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौका. अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे अनुज जाधव यांनी. आणि एक म्हण आहे पुढच्याला ठेस मागचा सावधान. आता एका संघाला ठेस बसलेली आहे आणि या संघाने मात्र सावधान राहायचं आहे. कारण न भूतो न भविष्यती अगदी नेवासा तालुक्याच्या इतिहासातील पहिलं मास्टर चेसिंग झालंय. 97 धावांचा पाठलाग आजपर्यंत मी माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नेवासा तालुक्यात बघितला नाही. यावेळेस मात्र चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. त्या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षक मात्र असतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण धाव मिळणार नाही. एक चांगला चेंडू मात्र या षटकातील आपण बघू शकतो. मैदानाच्या आतमध्ये 5वा चेंडू डॉट येतोय. या अगोदर 3 चौकार 1 षटकार खर्च झालेले. 18 धावा फलकावर शेवटचा चेंडू आणि खेळ वेगात खेळायचा आहे बरं का. हा यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केला. चेंडू पुन्हा एकदा वन बाउंड जातोय सीमा रेषा पार. जाता येतोय चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. चला थोडीशी घाई करा. थोडीशी शुभम ताके थोडीशी घाई करा. नंतर तुम्हाला फलंदाजीला सुद्धा यायचंय. वेळ वाचवायचा आहे. आपण सामन्याचं महत्व लक्षात ठेवून या ठिकाणी षटकं कमी केली नाही आयोजकांनी. बघा लक्षात घ्या तुमच्यासाठी 6 षटकांची लढत आहे. त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करायचं. शुभम ताके गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 पहिल्या षटका अखेर धावफलकावर तब्बल 22 धावा आणि या सर्व धावा अनुज जाधव यांच्या. तर स्ट्राईकवर येत आहेत गौतम कडेल. वरच्या क्रमांकावर पाठवलेलं आहे. वेगळी भूमिका आहे. काम करावं लागेल. मागील सामन्यात देखील चांगली खेळी त्यांची बघायला मिळाली. चांगली सुरुवात करतायत. विकेट टू विकेट ठेवण्याचा प्रयत्न होता. स्टँडकडे फेकलेला चेंडू. हा बॅटीची कडा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेली. सिंगल पूर्ण करतील. धावफलक 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण बघू शकता अनुज जाधव स्ट्राईकवर आहे. पॉवर प्ले ऑन आहे. फलंदाजाला मुभा आहे. संधी आहे आणि आतापर्यंत अनुज जाधव यांनी त्या गोष्टीचा फायदा देखील उचललेला आहे. 22 धावा त्यांच्या नावावर आपण बघू शकता. तर धावफलक 23. पुढचा चेंडू असेल. निर्धाव चेंडू आहे उजव्या यष्टीच्या बाहेर आणि यावेळेस फलंदाजापासून दूर ठेवलेला आहे.
शुभम ताके यांनी चेंडू आणि शुभम ताके यांनी देखील आज कमालीची फलंदाजी केली बघा. अगदी क्रीडा रसिकांची मन जिंकणारी त्यांची फलंदाजी होती. 97 धावांचा पाठलाग, एक मोठं धावफलक होतं. क्षितिज सोनवणेने आज दाखवून दिलं त्यांच्यावर जी रक्कम खर्च केली ती योग्य होती. कमालीचा सामना. यावेळेस थोडासा पुढे चेंडू होता, लॉफ केलेला आहे, चेंडू उंची मिळाली, लांबी मिळाली नाही आणि त्या ठिकाणी पकडला जातो झेल. पहिल्या विकेटचा पतन. मोठा धक्का अनुज जाधव यावेळेस बाद. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. पियुष गोलप नवीन बॅटर मैदानात येत आहेत. चला चला लवकर चला फलंदाज, चला लवकर. चर्चा थोड्याशा टाळा बघा, चर्चा थोड्याशा टाळा. क्षेत्ररक्षण लावताना देखील थोडंसं प्रयत्न लवकर लवकर त्या ठिकाणी कामकाज होईल प्रयत्न ते करायचे आहेत. चला या ठिकाणी आपण पियुष गोलप यांना बघू शकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येतोय. अगदी सुरुवात देखील त्यांनी केली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, वन बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. वाजवा पटापटा बंद करून टाका. नाही वाजवत नका वाजू, येणं नाही. अगदी रिप्लाय मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता, आमंत्रण होतं फलंदाजाला आणि दोन्ही हाताने आमंत्रण कबूल केलंय. या ठिकाणी पियुष यांनी चौकार मात्र येतोय. पुढचा चेंडू असेल. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर गती परिवर्तनचा प्रयत्न चांगला होता. दिशा मात्र फसलेली त्या ठिकाणी. वाईटची घोषणा झाली धावफलकावर. या ठिकाणी 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 माफ करा 28 धावा धावफलकावर, 28 रन्स ऑन बोर्ड आणि षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना आपण बघू शकता 2 चेंडू मात्र शिल्लक आहे. एक फलंदाज आपण बघतोय अनुज जाधव यांच्या रूपामध्ये मात्र बाद झालेला आहे. अगदी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु याही वेळेस चेंडूवर कंट्रोल नव्हता आणि आपण काऊ कॉर्नरच्या दिशेने बघू शकता खणखणीत दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत मात्र आपण बघू शकता. मैदानाच्या आतमध्ये घेतले गेलेले 9 बॉलचा रिव्ह्यू या ठिकाणी आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू योग्य आहे. तिसऱ्या पंचांचा निकाल आमच्यापर्यंत आलाय आणि तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पाठवलेला आहे. शेवटचा चेंडू कट केला आहे. जागा होती, वेळ होती. चेंडू 1 टू 4 होतोय. सीमा रेषा शा शा पार पार चौकार. फटका असा ध्वधार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौका. शिस्तीत राहत्या त्या उडू नको जादा भंगार भंगार धैर्य. माफ करा 36 धावा आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता षटक देखील या ठिकाणी संपलं जाईल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ऋषी बघूया. ऋषी कुरे मात्र पहिला चेंडू. पुन्हा एकदा वेग आपण ऋषी कुरे यांचा मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळलेलं आहे गौतम यांनी. एक सिंगल पूर्ण करीत असताना आपण बघू शकता त्या ठिकाणी एक सिंगल पूर्ण झाली आणि त्यानंतर पियुष गोलप स्ट्राईकवर येत आहेत. अधिकाधिक धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. चांगला चेंडू आहे आणि आता एकच चेंडू आपण या ठिकाणी बघतोय ऋषी कुरे यांच्या माध्यमामध्ये वापरले जात आहेत. फक्त यॉर्कर. याही वेळेत चांगला चेंडू. 38 धावा धावफलकावर, 38 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3. थोडासा वेग द्यायचा आहे बरं का. सामना महत्वाचा आहे. निर्णय थोडेसे लवकर घ्यायचे कारण याही नंतर एक सत्र आपल्याला पार करायचं आहे. मोठा दिवस आहे आज आणि आज मातब्बर 4 संघ होते.
समोर मारलेला आहे क्षितिज सोनवणे त्या ठिकाणी होते उपयोग नाही. हातातून झेल सुटला, चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे पडला. यावेळेस मिळतील धावा 6. षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकार मात्र आलेला आहे. यावेळेस बॅटीची कडा घेतोय चेंडू. ऑन साईडला खेळलेला फटका. 2 धाव्यांचे प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे. 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. 2 धावेनं देखील धावफलक पुढे जाईल. 46 धावा 46 रन्स. 46 धावा धावफलकावर आहेत. फलंदाजी चांगली केली बघा या ठिकाणी डॉक्टर पवार 11 सोनई संघ. तर त्यांच्या विरोधामध्ये जगदंब 11 सोनई. सोनई विरुद्ध सोनई. मेजबान विरुद्ध मेजबान. याही वेळेत चांगला चेंडू आहे. मोठा फटका यावेळेस मात्र आलेला नाहीये. कमबॅक या ठिकाणी करताय. सिंगल मिळालेली आहे. समाधान देखील मांडलं गेलंय. 47 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू. महत्वाची लढत सोनई विरुद्ध सोनई. चला पूल केला आहे परंतु या पूलमध्ये ताकद बघायला मिळाली नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत महेश दराडे. चेंडू रिटर्न झाला आहे. 1 धाव मिळाली 3 षटकानंतर. धावफलकावर 48 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी ऑनस्क्रीन आपण बघू शकता या ठिकाणी या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक करणारा विजय लोणारी आपल्याला बघायला मिळतोय. 20 चेंडूंमध्ये 62 धावांची त्यांची जोरदार खेळी ऑनलाईन स्क्रीनवर आपण बघू शकता. तर त्यानंतर अगदी त्यांच्या विरोधात दुसरं अर्धशतक बघायला मिळालं. मात्र हे विजयाला पोषक ठरलेलं हे अर्धशतक आहे. क्षितिज सोनवणे आपण बघू शकता या ठिकाणी 15 चेंडूंमध्ये झंझावती 56 धावा. कमाल झाली आज. चला जाऊ मैदानात बघूया. अगदी चेंडू या ठिकाणी जर बघितला तर वेळ वाचवा बघा. वेळ वाचवा. हा डॉट चेंडू आलेला आहे. डॉट चेंडू आहे. 48 धावा स्थिर असतील. षटक क्रमांक 4. गोलंदाज महेश दराडे. यावेळेस जागा होती परंतु नक्कीच फायदा फलंदाजांना उचलला नाही आणि पंचांची घोषणा देखील अवांतरची आपल्यापर्यंत आलेली आहे. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावर आहे. न भूतो न भविष्यती अशी ती खेळी शुभम ताके आणि क्षितिज सोनवणे यांची आपल्याला बघायला मिळाली. गती परिवर्तनचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस. चांगलं व्हेरिएशन. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू मात्र निर्धाव. 49 धावा स्थिर. चौथं षटक. वेगवान गोलंदाज महेश दराडे. चला सुरेख फटका याही वेळेस कट केला आणि समालोचन कक्षाला मिळाली आहे सलामी. चौकार. फटका साधवादार हा मारला चौकार. योगदिजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा चौकार. खूप जागा होती बघा. खूप. 53 धावा धावफलकावर आहे. 53 रन्स. हा चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू मात्र आपण बघतोय पुनरागमन गोलंदाज देखील करतोय. पलटवार गोलंदाज देखील करतोय. 53 धावा. धावफलक मजबूत आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 3.4 षटकामध्ये या ठिकाणी 53 धावा बनवलेल्या आहे. अर्धशतकाच्या पार या ठिकाणी पवार 11 सोनाई संघ सुद्धा जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे हा सामना देखील सोपा नाहीये. यावेळेस चेंडूला लॉप. चेंडू उडालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा क्षितिज सोनवणे आणि याही वेळेस झेल सुटलेला आहे.
हा दुसरा झेल आपण बघू शकता त्यांच्या माध्यमामध्ये सुटलेला आहे. आता हे दृश्य सुद्धा आपल्याला बघायला मिळतील लाईव्ह मध्ये. आता सगळं ठीकठाक त्या ठिकाणी बघायला मिळालं. चेंडू खाली सुद्धा आले होते, चेंडूवर नजर देखील होती. शेवटच्या क्षणी चेंडू टॉस झालाय. शेवटचा चेंडू असणार आहे. याही वेळेस झेल संधी निर्माण झालेली. चला याही वेळेस ऋषी कुरे यांनी झेल सोडलाय. यावेळेस ऋषी कुरे यांनी झेल सोडलेला आहे. अतिशय क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र खालवला या ठिकाणी जगदंबा 11 सोनई संघाचा. अगदी याही वेळेस रिप्लाय मध्ये बघू शकता त्या ठिकाणी ऋषी कुरे देखील चेंडू खाली अगदी योग्य पद्धतीने आले होते. त्यांच्या हातातून देखील शेवटच्या क्षणी आज झेल सटकलेला आहे. चला पुन्हा एकदा ऋषी कुरे गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. 55 धावा आणि लाईव्ह मध्ये अगदी ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी 97 धावांचा पाठलाग पूर्ण करीत असताना एक मोठी भूमिका पार केली. नक्कीच आपण ऑन स्क्रीन शुभम ताके यांना बघितलं. यावेळेस चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार आलाय. फटकाचा ध्वजार, हा मारला चौकार. महेश कडेल यांच्या बॅटीतून आलेला हा माफ करा गौतम कडेल. महेश कडेल त्यांचे वडील एक क्षमस्व. तर गौतम कडेल यांनी देखील मोलाची भूमिका या ठिकाणी केलेली बघा. 7 चेंडूंमध्ये 16 धावांचं त्यांचंही योगदान आहे. पुढचा चेंडू आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पूर्णपणे बॅटवर आला नाही, परंतु एक मोठा प्रवास आपण चेंडूचा बघू शकता. 2 धाव्यांची संधी होती, 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धावेनं धावफलक याही वेळेस पुढे जाईल. 61 धावा आहेत बघा धावफलकावर. षटक क्रमांक 5. चला थोडीशी घाई करा बघा, पूर्ण सत्र घ्यायचं यानंतर आपल्याला. चांगला चेंडू आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू आपण बघतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा गेलेल्या आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ऋषी कुरे यांचा कमबॅक करणारा चेंडू डॉट मात्र बघतोय आपण. या वेळेस फटका फसला. तिसरा झेल. चला या वेळेस आवी सरांनी देखील चला सातत्य दाखवलंय. चला झेल सोडण्याचा देखील विक्रम आज जगदंबा 11 सोनई संघाने पारित केलाय. 2 झेल क्षितिज सोनवणे यांनी सोडले, 1 झेल ऋषी कुरे यांनी सोडला. तर आवी सरांनी देखील सांगितलं मी तरी मागे राहणार नाही, मी देखील झेल सोडून देतो. त्यांनी देखील सोडून दिला. चला पुन्हा एकदा संधी आली. नाही मला वाटतं त्या ठिकाणी चुकीचा क्षेत्ररक्षक होता, कारण शुभम ताके आहेत तर झेल 99% सुटणार नाही. पकडला गेला झेल. फलंदाज यावेळेस पियुष गोलप मात्र बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. चला झेल सोडण्याची परंपरा या ठिकाणी शुभम ताके यांनी खंडित केली. 62 धावा आहेत. तर नवीन फलंदाज बंटी चेडे मैदानाच्या आतमध्ये आले. हा यावेळेस खराब चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. त्या विरोधात नाही शुभम ताके यांनी नाकारले. रिव्ह्यू घेतला जाणार नाही, 1 धाव मात्र घेतली जाईल. 63 धावा आहेत बघा धावफलकावर. शेवटचा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक 5. क्वाड भेयांचा अपील. बोटवर फलंदाज बंटी चेडे बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. धन्यवाद. चला सनी सर थोडीशी काय करा. सनी सर संघ नायक येत आहेत. सनी साळवे शेवटचं षटक घ्या. स्वतःला
प्रमोट केला. यावेळेस आपण बघतोय सनी साळवे मैदानाच्या आतमध्ये आले तर गौतम कडेल यशस्वी फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. गौतम कडेल यांनी चांगली कामगिरी केली बघा. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल एक महत्त्वाचं योगदान महत्त्वपूर्ण खेळी त्यांची आपण यामागेही अनेक सामन्यांमध्ये बघितलेली आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत तर महेश दराडे गोलंदाजी मार्कवर. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल झाली. या ठिकाणी पारितोषिक देखील आलेलं आहे. माजी सरपंच आदरणीय दादासाहेब वैरागर साहेबांच्या वतीनं सनी साळवे यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये. फटका खास खेळत बघा आणि षटकार आहे. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द डे. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. हा मला वाटतं उजव्या एसटीच्या बाहेर हेलिकॉप्टर उडवलाय त्यांनी. कमालीचा फटका. सुंदर अप्रतिम नेत्र दीपक. चला जाऊया मैदानात. हा यावेळेस मात्र चेंडूच्या लाईन मध्ये आले आणि अक्षरशः चेंडूला उचलून फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. हा डीजे धन्यवाद. या ठिकाणी 77 धावा धावफलकावर लागले गेलेले आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे. गौतम स्ट्राईकवर आहे. हो हो पुन्हा एकदा याही वेळेस चेंडूला उंची आहे आणि याही वेळेस झेल सुटलेला आहे आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. चौकार. खराब क्षेत्ररक्षण. पावनी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. 81 धावा झालेल्या आहे बघा. धावा सोप्या नाहीये. 81 धावा बनवलेल्या आहे. गौतम कडेल नावाचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे. पिक्चर अभि बाकी आहे. अतिशय सुंदर चेंडू. चला गोलंदाजानं देखील यावेळेस जाता जाता का असेना परंतु सांगितलंय आता माझ्या हातात चेंडू आहे. डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असणारे या सत्रातील. यानंतर पवार डॉक्टर पवार 11 सोनई संघ. आपण लगेच क्षेत्ररक्षणाला तयार राहायचंय बरं का. लगेच बॅटर नंतर येतील मैदानात. चला शेवटचा चेंडू. याही वेळेत चेंडू हवेत. चला याही वेळेत झेल सुटला आणि याही वेळेत चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 85 धावा झालेल्या आहेत. 85 धावा झाल्यात. 86 धावा बनवायच्या आहेत. 86 धावा. धन्यवाद सनी साळवे. धन्यवाद गौतम. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर पवार 11 संपूर्ण संघाचे कमिटीच्या वतीनं मनस्वी आभार. चला चला उर्वरित जे खेळाडू असतील त्यांनी देखील जायचंय. धन्यवाद. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांना देखील विनंती असेल आपण देखील त्या ठिकाणी तत्परतेनं सामना चालू होईल याची काळजी घ्यायची आपण दोन्ही पंच. चला चला जे मैदानातून जे क्रीडा रसिक येत आहेत जात आहेत त्यांना विनंती आपण बाहेरून यायचंय बघा. थोडंसं सहकार्य करायचंय. आघाडीची जोडी तयार ठेवायची आहे. जगदंबा 11 सोनई संघ. जगदंबा 11 सोनई संघ. चला लवकर आघाडीची जोडी तयार ठेवायची आहे.
97 धावांचा पाठलाग केला खरा, परंतु आता परत 86 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 86 धावा बनवण्यासाठी सोनईची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला शुभम ताके तर दुसऱ्या बाजूला क्षितिज सोनवणे. अंबिका स्पोर्टची बॅट जर कुणाला सापडली असेल, कुणाकडे चुकून आली असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. अंबिका स्पोर्टची बॅट जर कुणाकडे चुकून आली असेल तर कृपया करून ते आमच्यापर्यंत आणून द्या. तर पंचांचा इशारा देखील येतोय. लेट्स प्ले. पहिला षटक घेऊन गोलंदाज अनुज जाधव गोलंदाजी करण्यासाठी. चला वेळ वेळ हे पहा, वेळ नाहीये बरं का आपल्याकडे. फलंदाजी करणारा संघ तुम्हाला देखील वेळ वाचवावा लागेल, कारण तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जगदंबा 11 सोने संघाला 86 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दोन यशस्वी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिला चेंडू चांगला आलाय. अनुज जाधव आहेत गोलंदाजी करण्यासाठी. तर मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे की मागच्या 3 इनिंगचा विचार जर केला ना तुम्ही, तर मागच्या 3 इनिंग मध्ये 280 पेक्षा जास्त धावा झाल्या. यावेळेस हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तर ज्यावेळेस निलंजन शनी शिंगणापूर संघ बॅटिंग करत होता त्यांनी 96 धावा बनवल्या. 97 धावांचा पाठलाग करत असताना जगदंबा 11 सोनई संघाने 102 धावा बनवल्या आणि या इनिंग मध्ये 85 झाल्या. एकूण बेरीज होते 283. 3 इनिंग मध्ये एवढ्या धावा झाल्या. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय हवेत तर खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का. शुभम ताकेचा खेळ संपुष्टात. पहिली विकेट, पहिला गडी बाद. मोठा मासा लागतोय गळाला. शुभम ताके बॅक टू द डगआउट. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. नक्कीच 86 बनवायच्या होत्या. या मॅच मध्ये मात्र शुभम जास्त काही करू शकला नाहीये. तो माघारी जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला गडी बाद झालाय 0 आकड्यावर. चांगला कॅच. त्यानंतरची रिॲक्शन पहा. सेलिब्रेशन आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय. न्यू बॅटर आले दीपक. ओहो, फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. नक्कीच घोषांकित क्षेत्राकडे बॉल मार्गस्थ होतोय. कुच करेल घोषांकित क्षेत्राकडे. धावा 2 मिळत आहेत. धावफलकाला सुरुवात झाली. 2 आकड्यावर धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 3 धावा. 86 धावा बनवायच्यात आणि 86 धावा जर बनवायच्या असतील तर तुम्हाला याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू 3 धावा. 83 बनवायच्यात. यावेळी चांगला बॉल. टप्पा पडलाय. वेगात गेला यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉलची नोंद होणार आहे. आज दिवसभरामध्ये डॉक्टर पवार 11 अर्थात एडीसीसी बँक या संघानं देखील चांगला खेळ केलेला आहे. त्यामुळे या संघासमोर या धाब्यांचा पाठलाग करणं देखील तितकं सोपं नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनुज कमी गतीने टाकलाय. ओळखलाय फलंदाजाने. हलक्याने बॉलला स्टीअर केले. एकदा परिपूर्ण करत असताना स्ट्रायकर एंड कडे फलंदाज क्षितिज सोनवणे आले, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये अर्धशतक नोंदवलंय आणि मागच्या मॅचचा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड कडे येताना पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये देखील हिरो तो ठरेल का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण 86 धावा जर इथे पूर्ण केल्या गेल्या तर एलिमिनेटरला जाण्याची संधी आहे. जर या मॅच मध्ये तुम्ही पराभूत होत असाल तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. ओहो, यावेळेस मोठा फटका खेळायचा इरादा. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. अडूचं कौतुक करावं लागेल. डॉट बॉलची नोंद इथे होणार आहे. धावफलक स्थिर आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फक्त 4 धावा अडूजनं खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट ती मात्र इथे त्याने पूर्ण केली आहे. चला वेळ वाचवा. वेळ फार महत्वाची ठरणार आहे. नामदार चषक आपण पाहतोय. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी देखील आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती राहील, आपण आपलं नशीब आजमा. 20 रुपयांचं तिकीट घ्या. आपल्याला स्पोर्ट्स सायकल मिळू शकते. आपल्याला मायक्रो ओव्हन मिळू शकतं. आपल्याला एअर कूलर मिळू शकतो. त्यामुळे आपण 20 रुपयांचं कुपन घेऊन आपलं नशीब आजमावू शकता. अंतिम दिवशी आपण तो लकी ड्रॉ काढणार आहोत. ओव्हर नंबर 2 कडे आपण जातोय. लक्ष म्हणालेत. पहिलाच बॉल. चांगला फटका सजवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल जातोय सीमारेषा पार. सरळ बॅट न खेळलेला फटका. सीधी बॅट. नो बकवास.
छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. खूप चांगला फटका सरळ बॅटने खेळला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 6 धावा मिळाल्या. ओव्हर द बॉलर हेड षटकार. परत एकदा वा, परंतु रिझल्ट यावेळेस वेगळा आहे. यावेळेस फलंदाजाला माघारी जावं लागतंय. अजून एक गडी जातोय माघारी. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची तळी. तोच क्षेत्ररक्षक ज्यानं पहिल्या विकेट साठी चांगला कॅच पकडला होता. याही वेळेस त्यानेच कॅच पकडलाय. या अगोदर देखील त्यानं झेल पकडला होता. दुसरा झेल त्यासाठी. परंतु पहिल्या इनिंग मध्ये या घटना पाहायला मिळाल्या नव्हत्या. पहिल्या इनिंग मध्ये जगदंब 11 सोनई संघाने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं होतं आणि त्यामुळे तो संघ थोडासा बॅकफुटवर राहिला. पकडो कॅचेस, जितो मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ तेच इथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 2 झेल पकडले, 2 धक्के दिलेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. ऋषी आलेत फलंदाजीसाठी. बॅकफुटला गेले. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. फटका खेळलाय कडक. घेतोय बाउंड्री लाईनची धडक. धावा मिळतील 4. येतोय चौकार. फटका साधवादार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा चौकार. ऋषी आले. ऋषीने चौकार ठोकलाय. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या 14 वर जाताना दिसते. 2 गडी गमावल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज लक्ष्मण सकाट पुढच्या एकदा तयार आहे. पुढे टाकलाय. चांगला फटका मिड ऑन बॉलवरती येणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. एकदा पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस झालाय. 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल धावफलकावरती 16 धावा. अजूनही जर पाहिलं तरी मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 70 धाव्यांची. 26 बॉल मध्ये होऊ शकतात. मागच्या मॅच मध्ये झाल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये देखील तुम्हाला त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. जगदंब 11 सोनई संघ एक ऐतिहासिक विजय मिळवलाय. शॉर्ट बॉलचा वापर. पंचांकडे लाऊड अपील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक विकेट. ऋषी कुरे आउट. बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची तळी. अजून एक विकेट आली आहे. बॅटच्या आउटसाइड एज. यष्टीरक्षकाचा सहारा. त्यांनी पकडलाय कॅच. ऋषी कुरे देखील निराश होऊन माघारी. तिसरा धक्का बसलाय. नवीन फलंदाज सचिन आलेत. सचिन गायकवाड फलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज लक्ष्मण 2 विकेट मिळवल्यात आतापर्यंत. पुढे टाकलाय. चांगला बॉल. धावबाची संधी आहे परंतु आपल्या घरामध्ये सुरक्षित फलंदाज. धाव मिळणार नाहीये. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 16 धावा. 3 गडी बाद. 24 बॉल आणि 70 रन. 24 चेंडूंमध्ये 70 धाव्यांची मॅच. जगदंब 11 सोनई संघाला जर ही मॅच जिंकायची आहे तर 24 बॉल मध्ये 70 धावा बनवाव्या लागतील. परंतु मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी क्षितिज सोनवणे केली होती. चला थोडासा वेळ वाचवा. अनुज जाधव येतील का परत एकदा? यस, अनुज जाधवला पाचारण करण्यात आलंय. हे पहा 15 बॉल मध्ये 56 धावांची एक बहारदार इनिंग मागच्या मॅच मध्ये क्षितिजने साकारली होती. या मॅच मध्ये त्याच्यावर लक्ष असणार आहे. तो की फॅक्टर राहील. त्याच्यावर आता सर्वांच्या नजरा आहेत. थोडीशी घाई करा. चला शुभम दाकेनं 42 बनवल्या होत्या परंतु तो माघारी गेलाय. आता क्षितिजला लढावं लागेल. तो आपल्या स्क्रीनवर आहे. या स्पर्धेत सर्वाधिक बोली देखील त्याच्यावर लागली आहे. एक चांगला खेळाडू. चांगली कामगिरी त्यालाही करावी लागेल. पहिल्यांदा मी त्याला अकोलनेरमध्ये पाहिलं होतं. शेतकरी 11 या संघाकडून खेळत असताना एक षटकार मारला होता मोक्याच्या क्षणी आणि तिथून हा खेळाडू चर्चेत आला होता. ओहो हो, चांगला बॉल अनुज जाधवचा. सुरुवात चांगली करतायत. समोर अनुज जाधव देखील कमी नाही आहेत. ते देखील प्रतिस्पर्धी संघाचे आयकॉन आहेत. दबाव वाढत चाललाय. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव वाढेल फलंदाजी करणाऱ्या संघावर आणि मॅचचं समीकरण देखील बदलत जाईल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 23. धावा बनवायच्या 70. अनुजने सुरुवात तर केली आहे. चांगली सुरुवात केली आहे. पुढे टाकलाय. बॉल हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
परंतु बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4. येणार आहे शानदार दर्जेदार चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आल्यात. वेळ वाचवा, वेळ महत्वाची आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. पहा हा फॉलोविंग स्वीप. बॉल हवेत आहे, काही काळ हवेत होता. उंची जास्त मिळाली, लांबी मिळू शकले नाही, परंतु क्षेत्र खाली निवडलं आणि तदनंतर बॉल एक टप्पा घेत निघून गेला बाउंड्री लाईन पार. धावा 4 मिळाल्या. धावसंख्या 20 वर जाताना दिसते. 3 गडी गमावलेले आहेत. बॅटिंग करावी लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, कारण इथे विजय मिळवणं तितकं सोपं नाहीये. इथे जर तुम्ही ही मॅच जिंकली तर तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहात. एलिमिनेटर मध्ये जाण्याची संधी आहे. एकूण 12 संघ खेळले त्या स्पर्धेमध्ये. 12 संघांमधून 8 संघ इथपर्यंत पोहोचलेत. 8 संघांमधून आज 4 संघ खेळताना पाहायला मिळालेत. निलांजन शिंगणापूर संघाने ही स्पर्धा सोडली आहे. या मॅच मधून जो हारणार, जो पराभूत होणार, तो देखील ही स्पर्धा सोडणार आहे. उद्या देखील 4 संघ सुपर 8 मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये जर टिकायचंय तर लढायचंय. बॉल हवेत खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, बिटवीन द गॅप, चांगला फटका आहे. बॉल वेगात जातोय, एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल अडू शकणार नाही. बॉल ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या पलीकडे. मी नाही थांबणार, मी नाही थांबणार हे सांगतोय क्षितिज. अजून एक चौकार. चौकाराने धावसंख्या वाढली आहे, 24 वर जाऊन पोहोचलेले आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 बॉल शिल्लक आहेत. 62 धाव्यांची अजून आवश्यकता. ज्यावेळेस डावकुराचे फलंदाज कव्हर ड्राईव्ह खेळतात ते बघणं देखील खूप छान असतं, सुंदर दिसतं. 4 धावा आल्या. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणीही नाहीये. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न झाला, फेकी थोडीशी खराब आहे, त्याचा फायदा होऊ शकला नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या जाते पुढे. धावा झाल्या 26. मॅचचं समीकरण बदललंय. 20 बॉल 60 रन. 20 चेंडू आणि 60 ची गरज. 20 चेंडू आणि 60 धावा. करंट रन रेट 9.75. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 18च्या सरासरीच्या धावा बनवाव्या लागतील जगदंब 11 संघाला. त्यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एकदा व्यतिरिक्तच्या मदतीने मिळते. धावसंख्या इकडे पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या 27. नामदार चषक 2025 एक बहारदार आयोजन. 3रं वर्ष. बघता बघता स्पर्धा 3 वर्षांची झाली आहे. आज 5वा दिवस संपन्न होताना दिसतोय. 7 दिवसीय ही स्पर्धा. 7 दिवस आपण सर्वजण आनंद घेणार आहोत या क्रीडा स्पर्धेचा. स्लोवर वन पिक केलाय. बॉलला फेकून दिलंय ओव्हर द मिड विकेट. बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 6. येणार आहे एक शानदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. कमी गतीने टाकला होता, परंतु हाफ ट्रॅकर होता. ओळखला क्षितिजने, पिक केला आणि हा पिकअप स्ट्रोक पहा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल बाउंड्री लाईन पार. धावा मिळाल्या 6. षटकार. पुढचा बॉल घेऊन अनुज. परत एकदा मोठा फटका खेळायचा इरादा आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉलवर येण्याचा प्रयत्न करताय. चांगली फिल्डिंग. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सायंकाळचं सत्र. आज की शाम किसके नाम. एका बाजूला डॉक्टर पवार 11 अर्थात एडीसीसी बँक, तर दुसऱ्या बाजूला जगदंब 11 सोने. जो जिंकणार तो एलिमिनेटरला जाणार. अजूनही 52 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 18 बॉल 52 अशी मॅच आली आहे. एक मोठी मॅच तुम्ही पाहता. आजच्या दिवसातला सर्वाधिक मोठा सामना आज मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोनेचा संघ लढतोय, भिडतोय, झुंज देतोय. 2 हात केलेत डॉक्टर पवार 11 संघासोबत. 18 चेंडू आणि 52 ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे लक्ष्मण. बॉल हवेत खेळलाय. फटका इथे फसतोय. अनुज जाधव चूक करणार नाहीत. सेफ हँड. विकेटचं पतन. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज क्षितिज सोनवणे निराश, हताश, हतबल आणि जड पावलाने आता मैदान सोडेल. एक मोठा धक्का बॅटिंग टीमला. 8 चेंडू 17 वर तो बाद. डीजे अरे लका वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची डीजे मोठी विकेट आली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघावर आता पराभवाचे काळे ढग. सेलिब्रेशन पहा अनुज जाधवचं.
कारण हा कॅच किती महत्वाचा आहे हे त्याला माहिती आहे. क्षितिज बाद झाले आणि आता सागर आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका वेळेस पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार. एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एक धाव मिळाली. 100 मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावर 35 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष्मणचं देखील कौतुक करावं लागेल, कारण लक्ष्मणने चेंडू टाकलेत 8, धावा दिल्या 13 आणि विकेट मिळवल्या 3. काय जबरदस्त गोलंदाजी आहे लक्ष्मणची. लक्ष्मण सकाट पुढे टाकलाय सचिन गायकवाड यांच्यासाठी. त्यांनी अक्षरशः खोदकाम केलं. एक धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्या 100 मदतीने पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. 1 ने धावसंख्या वाढत असताना धावफलकामध्ये आपण जर पाहिलं तर 36 धावा झाल्या. मॅचचं समीकरण बदललंय. 15 बॉल 50. मॅच चालली आहे दूर आता फलंदाजी करणाऱ्या संघापासून. चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय खरा, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉल अडवलंय. 2 धावा मिळाल्या. अडवला जरी नसता तरी 2च मिळाल्या असत्या. 200 मदतीने धावसंख्या 38. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 4चा खेळ आहे मार्गस्थ. पाहुयात. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. गतवर्षी एक घटना घडली होती. बॉल डिक्लेरेशन झोनकडे चालला होता. क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलं. अडवत इकडे फलंदाजांनी 4 धावा पूर्ण केल्या. हे मागच्या वर्षी पाहायला मिळालं होतं. तो सोडला असता तर 2 मिळाल्या असत्या, परंतु त्याने अडवण्याचा प्रयत्न केला. इकडे 4 घेतल्या. समोर खेळलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरून आलेत. एकदा पूर्ण केली जाणार. प्रामुख्याने या मॅच मध्ये एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळाली. गौतम खडेल यांनी केलेली बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजी केली होती गौतम खडेल यांनी. आणि गौतम खडेल यांनी खेळलेला एक एक्स्ट्रा कव्हरला जो षटकार आहे ना, तो आजच्या दिवसातला सर्वात सुंदर षटकार असेल. कारण आज भरपूर षटकार गेले असतील, परंतु गौतम खडेलने खेळलेला आज एक्स्ट्रा कव्हरला जो षटकार होता तो आजच्या दिवसातला सर्वाधिक सुंदर षटकार तो आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. 4 ओव्हर 40 झाल्या. बाहेर झालेला बॉल. सचिन गायकवाड यांचा एक ट्रेडमार्क फटका. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळत आहेत 4. खूप वेळानंतर हा चौकार येताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर. प्रेक्षकांना खुश करणारा हॅपी 4. 4 आल्यात. परत एकदा समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक अनुज जाधव आहे तिकडे. एकदा पूर्ण करत असताना डॉक्टर पवार 11 संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर अनुज जाधवने चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली आहे. आणि मी नेहमी सांगतो की तुमचा आयकॉन हा ऑलराऊंडरचं पॅकेज असला पाहिजे. तो फलंदाजी देखील करू शकला, गोलंदाजी देखील करू शकला, तर मग संघ हा चांगली कामगिरी करत असतो. आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर ऑलराऊंडर जो आयकॉन असतो त्याला मागणी प्रचंड असते. धावसंख्या पुढे जाते. 46 धावा. मॅचचं समीकरण बदललंय. 9 बॉल आणि 40 रन. 9 चेंडू आणि 40 ची गरज. बॉल हवेत आहे. विकेट आली आहे. सचिन गायकवाड यांनी डीपीएल मध्ये एक चांगली इनिंग खेळली होती. धावेंचा पाठलाग करत असताना चांगले खेळले होते, परंतु इथे लवकर बाद झाले. मला वाटतं 12 बॉल 57 त्यांनी बनवले होते तिथे पाठलाग करत असताना. तर कर्णधार आलेत प्रशांत दरंदले फलंदाजी करण्यासाठी. 8 बॉल 40. फटका चांगला आल्याबरोबर एक चांगला स्ट्रोक खेळलाय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. अंडरआर्म थ्रो केलाय तिकडे अनुजने. 7 बॉल 40 ची गरज. मॅच आता एडीसीसी बँक करता डॉक्टर पवार 11 या संघाकडे आली आहे. चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. 5 ओव्हर संपल्यात. 46 धावा. शेवटचे 6 बॉल 40 ची गरज. 6 चेंडू आणि 40 धावा. उद्या 9:30 वाजता रिपोर्टिंग. 10 वाजता पहिला चेंडू पडेल. उद्या जे 2 संघ खेळणार आहेत त्या 2 संघांनी पहिल्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आपण उद्या वेळेवर यायचंय. गौतम कडेलचा हा स्ट्रोक पहा.
काय फटका होता आजचा. यावेळेस यस विकेट आली आहे. नक्कीच गौतम कडेलचा तो षटकार आपण इथे बघूयात आपल्या स्क्रीनवर. त्यांनी जो मागच्या इनिंगमध्ये खेळला होता, हे पहा, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, मनगडाचा वापर करत हेलिकॉप्टर शॉट आणि तो एक्स्ट्रा कव्हरला जाऊन पडला सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसातला तो सर्वाधिक सुंदर षटकार होता. मनगडाची ताकद दाखवली, त्यावर असलेला विश्वास आणि त्यानंतर ठोकलेला हा षटकार. डॉट बॉलची नोंद होईल. निर्धाव चेंडू, बंटी गोलंदाजी करतायत, शेवटचं षटक हाताळतायत. 40ची अजून गरज आहे. 4 बॉल 40 रन. सामना आलाय डॉक्टर पवार 11 संघाकडे. इलिमिनेटरचे दरवाजे उघडले जात आहेत हळूहळू. बॉल हवेत आहे, अजून एक विकेट मिळण्याची शक्यता, परंतु इथे कॅच ड्रॉप. आज एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आज कुणाचं काही हरवलेलं नाहीये. हे देखील आजच्या दिवसातली सगळ्यात चांगली गोष्ट. बॅट हरवल्या होत्या परंतु सापडल्या. यावेळी चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर जातो यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉलची नोंद होणार आहे. 2 बॉल 38ची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये जगदंब 11 सोने संघाने चांगला खेळ केला होता, परंतु या मॅच मध्ये तो संघ थोडासा बॅकफुटवर राहिला. यावेळी चौकार येत असताना दिसेल आपल्याला. 4 धावा, चांगला स्ट्रोक आलाय. उद्या वेळेवर सामने सुरू होतील याची नोंद घ्या. उद्याचे 4ही संघ 10 वाजता पहिला बॉल पडेल. 9:30 तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल. उशिरा येणाऱ्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण शेवटच्या क्षणी असा अंधार होतो, त्यामुळे विनंती राहील. चांगला बॉल जातो यष्टीरक्षकाकडे आणि या स्पर्धेत इलिमिनेटरला जाणारा पहिला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होतोय. डॉक्टर पवार 11 एडीसीसी बँक हा संघ जाऊन पोहोचतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये. एलिमिनेटर मध्ये जाऊन दाखल. विजयाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि महाराज की आपला शानदार खेळ पाहुनी आम्ही झालो दंग. मान्य नामदार चषकच्या